अशाच आपल्या परिसरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमचा चॅनलला सबस्क्राईब करा। धुळ्यात 36वे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान व महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा अभियान 2025 अंतर्गत वाहनचालकांसाठी भव्य नेत्र तपासणी शिबिर, वाहनांना रेट्रो रिफ्लेक्टिव्ह टेप लावणे तसेच वाहन साक्षरता अभियान राबविण्यात आले। धुळे शहरातील नगाव बारी मुंबई आग्रा महामार्गावरील हॉटेल साई किशन समोर सर्व्हिस रोडवर सदर कार्यक्रम संपन्न झाला। या उपक्रमाचे आयोजन पोलीस अधीक्षक कार्यालय धुळे, प्रादेशिक परिवहन कार्यालय धुळे, दिग्विजय फाउंडेशन धुळे आणि परिवहन सुरक्षा समिती मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले। जितेंद्र राजपूत आणि शांताराम निकम यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले। कार्यक्रमाला धुळे पळासनेर रेल्वे प्रोजेक्टचे प्रमुख कृष्णाराव, प्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निदेशक प्रशांत पांडे, पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तुषार देवरे, डॉक्टर दरबार सिंग गिरासे, पी.डी. सिसोदिया, जसपाल सिंग सिसोदिया, नरेंद्र जमादार, दीपक गवळे, श्रीयुत बिर्ला, लाला पुरोहित आणि गौतम पगारे यांसारखे मान्यवर उपस्थित होते। राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत राबविलेल्या या उपक्रमांमुळे वाहतूक सुरक्षेबाबत जनजागृती वाढण्यास मोठी मदत होणार आहे। श्री न्यूजसाठी यादवराव सावंत धुळे। पोलीस अधीक्षक कार्यालय धुळे, दिग्विजय फाउंडेशन धुळे व परिवहन सुरक्षा समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने वाहन चालकांचं नेत्र तपासणी शिबिर आणि मालवाहतूक वाहनांना रेट्रो रिफ्लेक्टिव्ह टेप लावणे आणि वाहन साक्षरता अभियान या उपक्रमांचे रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या अंतर्गत आज 31 जानेवारी 2025 रोजी आयोजन करण्यात आलं होतं। त्याप्रसंगी भारतीय परिवहन सुरक्षा समितीच्या माध्यमातून दिवसेंदिवस वाढणारे ॲक्सिडेंट आणि त्यावरील उपाय आणि वाहन चालकाच्या जीवनाचा सर्वात महत्त्वाचा विषय जो आहे नेत्र डोळ्यांची तपासणी। आपण रोजच्या जीवनात बीपी डायबिटीज चेक करत असतो महिन्याने 2 महिन्यांनी, परंतु डोळ्यांच्या बाबतीत वाहन चालक असो का कोणी असो, वाहन चालक त्या फारसं मनावर घेत नाही। त्यामुळे आम्ही SP साहेबांशी, RTO साहेबांशी आणि आमचे दिग्विजय फाउंडेशनचे प्राध्यापक जसपाल सिसोदिया यांनी सांगितलं की आपण वाहन चालकांसाठी नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात यावं, म्हणून आम्ही आज हे वाहन शिबिराचं आयोजन केलेलं होतं।